नमस्कार. आज तुकाराम बीज होती, म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया, ज्या दिवशी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले. त्याचा दुसरा दिवस म्हणजे शिवजयंतीचा दिवस, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी दुर्ग शिवनेरीवर शिवबाराजेंचा जन्म झाला. तर या निमित्ताने आपण हे एक पुस्तक आहे, म्लेंछ निर्दालक छत्रपती शिवाजी महाराज, या पुस्तकामध्ये माझा जो एक लेख आलेला आहे त्यातले काही मुद्दे आज आपण ऐकूया. हा लेख शिवाजी महाराजांची 350वे राज्याभिषेकाचं वर्ष आहे त्यानिमित्ताने प्रकाशित झालेला आहे. आणि सांस्कृतिक वार्तापत्र हे जे पुण्यामधून निघतं आणि महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये जातं, त्यांचा हा विशेषांक आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक महत्त्वाचा गुण की जो मुलांना मुद्दाम घेण्यासारखा आहे, तो आहे धाडसी स्वभाव, आणि तो जिजाऊंनी घडवला. शिवबाराजे जेव्हा अगदी छोटे होते तेव्हा शिवनेरी किल्ल्यावर ते जे खेळ खेळायचे ते धाडस वाढवणारे खेळ होते. म्हणजे किल्ले बनवायचे मातीचे, त्याच्या रक्षणासाठी एक स्वतःची टोळी बनवायची, समोरची शत्रूची टोळी येणार जी तुमच्यावर हल्ला करणार, आणि मग त्या हल्ल्यामध्ये भगवा झेंडा आणि आपला दुर्ग या दोन्हीचं रक्षण करायचं. मग त्यामध्ये लागत असेल, खर्चटत असेल, कोणाला जखम होत असेल, पण जिजाऊंनी त्यांना हे शिकवलं की ह्या जखमांना, ह्या खर्चटण्याला घाबरायचं नाही, संकटांमध्ये धाडसानी झेप घ्यायची, जी पुढं आयुष्यभर त्यांना उपयोगी पडली. ते जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा जिजाऊ त्यांना कसब्याच्या गणपती मंदिरामध्ये घेऊन गेल्या, जे की त्यावेळेला भग्न होतं. त्या विदेशी बादशहांच्या काळामध्ये मंदिरांचा जीर्णोद्धार करता येत नव्हता. त्यावेळी जिजाऊने ते पाऊल उचललं आणि ह्या कसबा गणपतीचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. बघा, शिवबाराजेने आणि त्यांनी स्वतःचं घर बांधण्याआधी, स्वतःचा पुण्यातला महाल बांधण्याआधी त्यांनी गणपतीचं मंदिर बांधलं. आपल्याला शिवबाराजे यातून एक संदेश देतात की आपल्या व्यक्तिगत सुखांपेक्षा समाजाच्या सुखाला, धर्माच्या सुखाला, देशाच्या सुखाला अधिक महत्त्व द्या, अधिक प्रायोरिटी द्या. शिवाजी महाराज त्यानंतर बंगळूरला गेले. बंगळूरला शहाजीराजे एका स्वतंत्र हिंदू राजाप्रमाणे राहत होते. खरं तर ते आदिलशहाचे वजीर होते, परंतु ते स्वतंत्र हिंदू राजाप्रमाणे राहत होते. म्हणजे पहाटे होणारा सनई चौघडा असेल, एक हिंदू पद्धतीचा महाल असेल, त्या महालाच्या परिसरात असणारी पिंपळ, वड, उंबर अशी हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाणारी झाडं असतील, त्यांचं दर्शन असेल, आणि त्यांच्या पदरी असणारे कवी, भाट, चारण, संस्कृत विद्वान, अन्य भारतीय भाषांचे विद्वान, हे सर्व काही, आणि कलाकार, नृत्यकला, गायनकला यातले सगळे तज्ज्ञ, हे सर्व एखाद्या हिंदू राजाप्रमाणे त्यांनी त्या सगळ्यांना आश्रय दिलेला होता. शहाजीराजांनी त्यांना बेंगळूरच्या हिंदू राज्याप्रमाणेच विजापूरचं जे आदिलशाही इस्लामी राज्य होतं ते सुद्धा दाखवलं. तिथं काय होतं? तिथं बायका विकण्याची व्यवस्था, गोमांस विकण्याची व्यवस्था, शत्रूच्या राज्यातून पकडून आणलेल्या माणसांना विकण्याची व्यवस्था, त्यांना गुलाम बनवण्याची व्यवस्था, आणि आणलेल्या महिलांना जनानखान्यामध्ये डांबून टाकण्याची व्यवस्था, हे सगळं तिथं होतं. म्हणजे ज्यामध्ये तुलना करावी असं बंगळूरचं शहाजीराजांचं राज्य, आणि एक दुसऱ्या बाजूला विजापूरचं आदिलशाही राज्य, हे दोन्ही शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि त्यांनी आपल्या ध्येयाची निश्चिती केली की जसं शहाजीराजांनी बेंगळूरमध्ये राज्य निर्माण केलेलं आहे तसंच पण सार्वभौम आपलं स्वतःचं राज्य निर्माण करायचं. आणि ते ठरवून ते पुण्याला आले. शहाजीराजांनी त्यांना आपली अत्यंत विश्वासू माणसं ही
सोबत दिली, कारण आता शिवबाराजांना काय करायचं आहे हे त्यांनासुद्धा उमजलेलं होतं. आता शिवबाराजे पुण्याला आले आणि त्यांनी रायरेश्वराच्या शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली. जीवनामध्ये आपलं ध्येय निश्चित करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि आपण आपल्या जीवनाच्या जितक्या कमी वयामध्ये, कमी टप्प्यामध्ये हे ध्येय निश्चित करू आणि त्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करू, तितकं ते आपलं ध्येय हे लवकर साध्य होतं, निश्चितपणे साध्य होतं. शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची जेव्हा भेट झाली तेव्हा अफझल खान त्यांना कटारीने ठारच मारणार होता. त्यांचं मस्तक आपल्या काखेमध्ये दाबून त्यांनी कट्यार महाराजांच्या पाठीत खुपसण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजी महाराजांनी एक आपल्याला महत्त्वाचा गुण इथं शिकवलेला आहे, तो आहे सावधपणा. कारण शिवाजी महाराज आधीच लोखंडी चिलखत घालून गेले होते. डोक्यात मंदिराच्या आत शिरस्त्राण घालून गेलेले होते. त्यामुळं अफझल खानाच्या या हल्ल्यामधून ते बचावले आणि उलट त्यांनीच अफझल खानाचा नाश केला. ज्यांनी त्यांच्या वडिलांना विजापूरला हातात साखळ दंड बांधून आणण्याचं पाप केलेलं होतं, ज्यांनी त्यांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना कनकगिरीच्या वेढ्यामध्ये विश्वासघात करून मरणाच्या दारात लोटलेलं होतं, अशा अफझल खानाचा त्यांनी बदला घेतला. शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळेला तर 50,000च्या फौजेच्या आतमध्ये निवडक लोकांसह शिरायचं, म्हणजे सर्जिकल स्ट्राईकच झाला हा, असं आत शिरायचं आणि त्याला ठारच मारायची त्यांची इच्छा होती. त्यांची काही बोटं कापण्याची इच्छा नव्हती. त्यांना असं वाटलं की शाहिस्तेखान मारला गेलेला आहे, परंतु तो त्याच्या दैवामुळं फक्त बोटांवर निभावला, असा अत्यंत धाडस त्यांनी दाखवलेलं आहे. आणि यावेळेला त्यांनी दुसऱ्या कुणाला नाही पाठवलं त्या कामासाठी, स्वतः पुढे राहून लीड करायचं आणि विजय संपादन करायचा हे त्यांनी दाखवलेलं आहे. शिवाजी महाराज हे राज्य करत होते, वाढवत होते, परंतु तरीही लोकांना ते राजे आहेत ह्याचा जो एक अंतिम भरवसा पाहिजे तो नव्हता. ह्याचं कारण काय? मुघलांची नाणी होती, अन्य बादशहांची नाणी होती. विदेशातले जे लोक आहेत ते पत्रव्यवहार करायचा तर भारताशी पत्रव्यवहार करायचा म्हणजे कोणाशी करायचा, तर तो मुघलांशी करायचे. जी वतनाची किंवा काही हक्क असतील, मंदिराचे हक्क असतील, शेतीचे हक्क असतील, त्याचे जे आदेश निघायचे त्यावर बादशहाचा शिक्का असेल, त्याची सही असेल, तर लोकांना भरोसा वाटायचा की हे शासकीय कागदपत्र आहे, हे आपल्याला शासनाकडून मिळालेलं आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत ते अजूनही नव्हतं. ही त्रुटी दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांनी हिंदू पद्धतीने आपला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. गागा भट्ट, जे की मूळ मराठीच होते पण ते काशीमध्ये निवासाला होते, त्यांचा महाराजांना यासाठी उपयोग झाला. गागा भट्टांनी या निमित्ताने राज्याभिषेक कसा करायचा यावर पुस्तक लिहिलं आणि त्यानुसार हा राज्याभिषेक संपन्न झाला. या राज्याभिषेकाच्या वेळेला जे पवित्र जल आणलं गेलं ते कुठून कुठून आणलं यावरनं शिवाजी महाराजांचं लक्ष कुठंपर्यंत होतं ते कळतं. भारतातल्या ज्या सर्व नद्या आहेत, मग त्या मुघल प्रांतामध्ये असतील, एखाद्या आदिलशाहीमध्ये असतील किंवा अजून कुठेही असतील, संपूर्ण भारतातल्या पवित्र नद्यांमधून जल आणलं आणि त्यांनी शिवाजी महाराजांना अभिषेक केला. म्हणजे शिवाजी महाराज हे फक्त त्यांचं जे छोटंसं राज्य होतं त्याचा विचार करत नव्हते, तर ते संपूर्ण देशाचा विचार करत होते. त्यांचे कोकणातले बंदरावरचे काही अधिकारी होते आणि जे परदेशातून येणाऱ्या जहाजांमध्ये जो माल असायचा त्यावर टॅक्स जमा करायचे. त्यांना एकदा 2 फिरंगी अधिकाऱ्यांनी विचारलं आपल्या ह्या हिंदू अधिकाऱ्यांना की तुमच्या राजाच्या मनात काय आहे. यावेळेला राजाने जे उत्तर दिलं त्यातून सुद्धा हेच सत्य प्रकट होतं. ते अधिकारी काय म्हणाले, आमच्या राजांच्या मनात असं आहे
की संपूर्ण भारत परकीयांच्या जोखडातून मुक्त करायचा. बघा, राजे विचार कोणाचा करत होते? संपूर्ण भारताचा, म्हणजे तंजावरपासून पेशावरपर्यंत असलेला हा जो संपूर्ण भारत आहे तो तुर्की, इराणी, मंगोल, इथिओपियन, अन्य आफ्रिकी, इजिप्शियन असे जे परकीय अधिकारी भारतामध्ये राज्य करत होते, परकीय बादशहा भारतामध्ये राज्य करत होते, त्या सगळ्यांपासून भारताला मुक्त करायचं हे शिवाजी महाराजांचं ध्येय होतं. औरंगजेब हिंदू समाजावर जिझिया कर लावायचा. जिझिया कर म्हणजे काय? की तुम्हाला आम्ही बाटवलेलं नाही, तुम्हाला हिंदू म्हणून जगण्याची परवानगी दिली आहे, त्याबद्दल तुम्ही आम्हाला टॅक्स द्यायचा. खरं तर तुम्ही मुसलमान झालं पाहिजे, पण तरी आम्ही तुम्हाला मुसलमान केलेलं नाही, तुम्हाला हिंदू राहू दिलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही टॅक्स भरायचा. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं की हे अन्यायकारक आहे, हा हिंदू समाजावर अन्याय आहे आणि जिझिया टॅक्स तुम्ही बंद करा. औरंगजेबाने ते ऐकलं नाही, पण शिवाजी महाराज हिंदू समाजाची कशी काळजी घेणारे होते हे यातून दिसून येतं. शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा महाराष्ट्र हा परकीय म्लेच्छांच्या तावडीत होता. म्हणजे कोण? आदिलशहा, निजामशहा, बरीदशहा, इमादशहा, कुतुबशहा आणि बुऱ्हाणपूरचा मुघल सुभेदार हे सगळे मिळून महाराष्ट्रावर राज्य करत होते. आणि राज्य करत होते म्हणजे काही छळत होते. शेतकऱ्यांच्याकडचं जे काय असेल ते लुटून आणायचं, महिलांना पळवून न्यायचं, खंडणी घ्यायची, नाहीतर त्यांना नेऊन कुठेतरी विकायचं, तरुणांना पकडून आणायचं, त्यांची एकतर सुनता करायची किंवा त्यांना नपुंसक करायचं आणि नपुंसक करून जनानखान्यामध्ये पहाऱ्यावर ठेवायचं. मराठी हिंदू सरदारांना नोकरीला ठेवायचं आणि त्यांच्या आपापसात लढाया घडवून त्यांना ठार करायचं. हे सगळं हे म्लेच्छ राज्यकर्ते करत होते. आपली मंदिरं तोडत होते, आपल्या लोकांना बाटवत होते. शिवाजी महाराजांच्या जन्मामुळं, त्यांच्या राज्यामुळं आणि त्यांच्याकडं असलेल्या दूरदृष्टीमुळं हे सगळं थांबलं. मंदिरांचा नाश थांबला, महिलांना पळवून नेणं, गुलाम म्हणून विकणं ह्या सगळ्यावर बंदी आली. आणि शिवाजी महाराजांना कमी आयुष्य मिळाल्यामुळं त्यांचं तंजावरपासून ते पेशावरपर्यंत संपूर्ण भारत मुक्त करण्याचं स्वप्न हे त्यांच्या स्वतःच्या हयातीत पूर्ण झालं नाही. पण त्यांचे पुत्र संभाजीराजे, नंतर शाहूराजे यांच्या काळामध्ये या स्वप्नाचा पाठपुरावा झाला. आणि शाहूराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे जे प्रधान होते, ज्यांना पेशवे म्हणून ओळखलं जायचं, ते इतके पराक्रमी निघाले की त्यांनी हा जो जरीपटका आहे, हा जरीपटका अटके पार नेला. आग्र्याच्या किल्ल्यामध्ये, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर त्यांच्या मुघलांच्या निशाणीबरोबर हिंदूंचा जरीपटका देखील फडकू लागला. म्हणजे भारतातले सर्वात महत्त्वाचे सत्ताधीश, अगदी दिल्लीचं सुद्धा संरक्षण करणारे म्हणून महाराष्ट्राने नाव कमावलं. हे सगळं यश शिवाजी महाराजांचं आहे. शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज पाकिस्तानची जी सीमा आहे ती अट्टारी बॉर्डरवर आहे, नाही तर ती आपल्या घरापर्यंत आली असती. म्हणून शिवाजी महाराजांकडून या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या आपण शिकण्यासारख्या आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करून त्याला हार घालून आणि शिववंदना म्हणून आपलं काम संपत नाही, तिथून आपलं काम सुरू होतं. त्यांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण असा निश्चय करूया की शिवाजी महाराजांनी आयुष्यात जे धाडस दाखवलं, जो सावधपणा दाखवला, जे भारताविषयीचं, पूर्ण भारताविषयीचं प्रेम दाखवलं, हिंदू धर्माबद्दलची आस्था दाखवली, विविध देवतांना भेट देत असताना, तिथं दर्शन घेत असताना जी श्रद्धा दाखवली आणि हिंदू समाजातल्या स्त्रिया, शेतकरी, तरुण या सगळ्यांच्याबद्दल जी काळजीची भावना दाखवली, त्यांचं संघटन केलं आणि त्या संघटनेच्या सामर्थ्यातून
एक ज्याला विजयी व्हायचं आहे असा समाज घडवला, तेच सर्व करण्याचा निश्चय आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम.